मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण सुंठ कशा पद्धतीने करायची ते पाहणार आहोत। आल्यापासून सुंठ करण्यासाठी मी इथे आलं घेतलेलं आहे आणि सुंठ करण्यासाठी आलं हे असं मोठं मोठं घ्यायचं आहे आणि अर्धा किलो आलं आहे। हे वाळल्यानंतर कमी होते आणि सुंठ पण कमी होणार आहे याच्यापासून, तेव्हा आलं घेताना असं केव्हाही मोठं मोठं घ्यायचं आणि कुठली कीड वगैरे लागलेली वापरायचं नाही सुंठ करण्यासाठी। आणि हे आलं आता स्वच्छ 2-3 पाण्यांनी धुवून घ्यायचं आहे, कारण याच्या आतमध्ये माती असते दडलेली आणि पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं 2-3 पाण्याने धुवून। मी आता धुवून घेते। आलं धुण्यासाठी मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्या आतपर्यंत असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आतपर्यंत माती शिरलेली असते ती सगळी काढून घ्यायची। अशाच पद्धतीने मी सगळं आलं स्वच्छ करून घेते। आता इथे मी 2-3 पानांनी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याची आपण साल काढून घेऊया। शिल्लीने मी याची साल काढून घेत आहे आणि आतमधल्या भागाची साल काढता येत नाही, मग अशा वेळी सुरीने काढायची। जेवढी साल आपण याची काढू तेवढी सुंठ छान पांढरी पांढरी होते। आता इथे आतमधला भाग जो आहे तो मी सुरीने इथली माती वगैरे काढून घेते। इथे मी आल्याची सगळी सालं काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने छान स्वच्छ करून घेतलेले आहेत। पूर्ण पाणी असं निघालेलं आहे आणि परत 2दा मी छान धुवून टाकलेलं आहे। आता याला दुसऱ्या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत। आता इथे मी वेगळ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। 1 चमचा भरून मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आलं घालायचं आहे आणि अर्धा 1 तास याच्यामध्येच ठेवू आपण। लिंबाच्या पाण्याने असं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता लिंबाच्या पाण्यामधून काढल्यानंतर आलं असं दिसत आहे आणि आता बाजूने मी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये चुना घालून घ्यायचा आहे। खाण्याचा चुना मी इथे घेतलेला आहे आणि चुना छान ढवळून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आल्याचे सगळे तुकडे घालून घेत आहे आणि याच्यामध्ये 2 तास आपल्याला हे असंच पाण्यामध्ये आलं मुरत ठेवायचं आहे। पूर्ण चुन्याचं पाणी याच्या आतमध्ये जाईल। हे अशाही पद्धतीने आपण आलं ठेवू शकतो किंवा पटकन वाळायसाठी याचे 2 असे उभे भाग करून पण आपण आलं इथे वापरू शकतो, म्हणजे पटकन वाळतील। आता इथे मी आल्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये चुन्याचं पाणी आतपर्यंत जाईल। किंवा मग आपण याला थोडंसं प्रेस करूनही आलं वापरू शकतो इथे, म्हणजे चुन्याचं पाणी आतमध्ये जाईल। मी असे याचे 2 भाग केलेले आहेत। हे असे पटकन सुंठ तयार व्हायला पण लवकर होईल, वेळ लागणार नाही। आता याच्यामध्ये 2 तास आपल्याला या चुन्याच्या पाण्यामध्ये आलं असंच ठेवायचं आहे आणि इथे याची जी सालं निघालेली आहेत, इथे तुम्ही बघू शकता हे एवढी सालं निघालेली आहे। हे याची सालं आपण फेकून न देता याचा लसूण, जिरं आणि आल्याची पेस्ट आपण भाजीसाठी वापरतो, त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। आणि स्वच्छ धुवून टाकायची, त्याच्यानंतर
वापरायची. आता इथे 2 तासानंतर छान याच्या आतपर्यंत चुन्याचं पाणी गेलेलं आहे. आता आपण सुकायला ठेवू. सुकण्यासाठी मी इथे असा रुमाल घालून घेतलेला आहे आणि याच्यावरती आणि एकदम कडक उन्हामध्ये 3-4 दिवस आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय कडक सुंठ अशी तयार होणार नाही. आता इथे उन्हामध्ये मी आणून ठेवलेलं आहे वाळण्यासाठी. तर एवढी सुंठ वाळून झालेली आहे. 3 दिवसानंतर अशी छान वाळलेली आहे आणि कडक झालेली आहे. अशाच पद्धतीने सुंठ आपण घरच्या घरी करू शकतो आणि वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हा हिवाळ्यामध्ये आलं स्वस्त असते तेव्हा अशा पद्धतीने सुंठ करून साठवून ठेवू शकतो आणि याच्यापासून आपण पूड पण तयार करू शकतो. 2-3 दिवसांची कडक उन्हानंतर छान सुंठ अशी कडक तयार झालेली आहे. तेव्हा नक्की करून पहा.